मला तुम्हाला आज एक प्रश्न विचारायचा आहे. जर देवाने आज आपल्यासाठी आपले कृपेचे दार बंद केले तर आपण कुठे असाल? लोकांना असं वाटतं की नोहाच्या काळात फक्त पाऊस आला, पण बायबल म्हणते की पावसापेक्षा तो जो पूर आला त्या टायमाला, त्या पुरापेक्षा एक मोठी घटना म्हणजे देवाने स्वतः त्या जहाजाचे दार बंद केले. अजूनही लोक, पुष्कळ असे लोक आहेत जे प्रार्थना करतात, चर्चला येतात, पण ते अजूनही जहाजाच्या बाहेर आहेत. आज आपण उत्पत्ती अध्याय 7 मधलं जे खोल सत्य आहे ते पाहणार आहोत. देवाने नोहाला म्हटले, तू जा आणि जहाजामध्ये आत प्रवेश कर. याचा अर्थ देव आधीच त्या जहाजामध्ये होता. जिथं देव असते तिथं सुरक्षितता असते, प्रोटेक्शन असते. घर मोठं असणं म्हणजे सुरक्षित असणे नसतं. बँकेमध्ये पैसे असणे म्हणून प्रोटेक्शन नसतं. नोकरी आहे म्हणून प्रोटेक्शन नाही, पण देव आहे म्हणून आपल्याला प्रोटेक्शन असतं. आज प्रश्न घराचा नाही, तर आज प्रश्न आपल्याला हा विचारायचा आहे की देव आपल्या जीवनात आहे का? दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की नोहा पूर्णपणे आज्ञाधारक होता. बायबल पुन्हा सांगतं, नोहाने प्रत्येक गोष्ट देवाने सांगितल्याप्रमाणे केली. तो वाद घालत नाही, तो उशीर करत नाही, तो तडजोड करत नाही. पुष्कळ लोक असे करतात की देवा मी नंतर बदलेल, थोडं मला माझ्या इच्छेप्रमाणे जगू दे, नंतर मी प्रार्थना करून घेणार, पश्चाताप करून घेणार. पण उशीर झाल्यावर पश्चाताप उपयोगाचा नाही. जो आशीर्वाद असतो तो आज्ञाधारकतेच्या मागे धावतो. या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की लोक खात होते, पीत होते, लोक लग्न करत होते, व्यवसाय करत होते, दिसायला सर्वसामान्य दिसत होतं, पण त्यांना हे कळालं नाही की न्याय अगदी जवळ आलेला आहे. आज पुष्कळ वेळा असं असतं की लोकांना देवाच्या सेवेसाठी वेळ नाही. मोबाईलसाठी वेळ आहे, रील्स बनविण्यासाठी वेळ आहे, पैसे कमविण्यासाठी वेळ आहे, पण देवासाठी वेळ नाही. जे संकट असतं त्या संकट येण्यापूर्वी जग पूर्ण शांत दिसतं. पुढच्या वचनात आपल्याला पाहायला मिळतं की जो पाऊस होता देवाने सांगितल्याप्रमाणे तो सुरू झाला. 40 दिवस 40 रात्र. पहिल्या दिवशी लोक हसले असतील, दुसऱ्या दिवशी त्यांनी विचार केला असेल की अरे आता थांबून जाणार, तिसऱ्या दिवशी काही नाही यार, ठीक आहे, नॉर्मल आहे. पण नंतर पूर्ण पृथ्वी पाण्याने भरून गेली. जे लहान पाप होतं ते एका मोठ्या विनाशात बदलून गेले. आज आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की का आपण देवाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत आहेत का? या अध्यायामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की दार, जे ते जहाजाचे दार होते ते देवाने स्वतः बंद केले. ही या अध्यायातली सगळ्यात मोठी ओळख आहे. नोहाने दार बंद केले नाही, देवाने दार बंद केले. याचा अर्थ जोपर्यंत देव दार उघडे ठेवतो तोपर्यंत प्रत्येकाला संधी आहे, पण एक दिवस संधी संपते. जो कृपेचा वेळ आहे तो एक दिवस संपून जातो. कृपेचा वेळ कायम राहत नाही. आज जर पवित्र आत्मा तुमच्याशी बोलत असेल तर आजच त्याला प्रतिसाद द्या. आपण पुष्कळ वेळा असं विचार करतो की जहाज हे जहाज होतं, या अध्यायामध्ये जहाजाचा उल्लेख आहे, पण ते आजच्या काळामध्ये आपण जर त्याचं लागूकरण करायला गेलो तर जहाज म्हणजे येशू ख्रिस्त. नोहाचे जे जहाज आहे ते येशू ख्रिस्ताचे एक प्रतीक आहे. त्या जहाजाच्या बाहेर मृत्यू होतो, त्या जहाजाच्या आत जीवन होते. आजही तेच सत्य आहे. येशू आपल्याला म्हणाला, मीच मार्ग आहे. चर्च आपल्याला वाचवत नाही, धर्म आपल्याला वाचवत नाही, चांगले कर्म आपल्याला वाचवत नाही, पण येशू आपल्याला वाचवतो. पुढची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की देवाने पाण्याने न्याय केला. ते पाणी दृष्टांसाठी देवाने न्याय करण्यासाठी वापरले, पण नोहासाठी त्याचे तारण करण्यासाठी वापरले. सेम परिस्थिती, एखादी जर वाईट परिस्थिती आपल्यावर आली, जो प्रभू येशू ख्रिस्तावर भरोसा ठेवतो, विश्वास ठेवतो, त्याला ती उंच घेऊन जात असते परिस्थिती, आणि जो विश्वास ठेवत नाही त्याला खाली घेऊन जाते. फायनली नोहामध्ये जातो आणि तो जो पूर होता तो येतो, पूर सुरू होऊन जातो. नोहाने पूर्णपणे देवावर विश्वास ठेवून तो जहाजामध्ये थांबला, तो बाहेर गेला नाही. यावरून आपल्याला पाहायला मिळतं की कधी आपल्याला देवाची वाट पाहावी लागते. आपण पुष्कळ वेळा प्रार्थना करतो, देव उत्तर देत नाही असं आपल्याला वाटतं, पण देव काम करत असतो. विश्वास म्हणजे उत्तर भेटत नसतानाही देवावर भरोसा ठेवणे. आज आपण स्वतःला असा एक प्रश्न विचारू, आपण आज कोणत्या बाजूला आहेत? जहाजाच्या आत की जहाजाच्या बाहेर? ख्रिस्तामध्ये की शंकेमध्ये? देवाबरोबर की जगाबरोबर? आजही कृपेचे दार आपल्यासाठी उघडे आहे, पण ते कायम उघडे राहणार नाही. या अध्यायावरून आपल्याला पाहायला मिळतं आपण देवाची आज्ञा पूर्णपणे पाळली पाहिजे. देव आधीच आपल्या उद्याची तयारी करून ठेवत असतो. देवाचा जो इशारा आहे त्याला कधीच दुर्लक्ष करू नका. जे तारण आहे ते फक्त येशूमध्ये आहे. कृपेची संधी कायम राहत नाही. संकटात देवावर नेहमी विश्वास ठेवा. आजच पश्चाताप करा
उद्यावर ढकलू नका. नोहाच्या काळात त्या लोकांनी ते दार ठोकलं असेल त्या जहाजाचं, पण खूप उशीर झाला होता. आज देवाचे दार उघडे आहे. येशू तुम्हाला बोलवत आहे. आपले जीवन किती पापी आहे हे महत्वाचे नाही, आपण जहाजामध्ये प्रवेश करतात का हे महत्वाचं आहे. म्हणजेच येशूकडे येतात का. आजच निर्णय घ्या. जो पूर आहे तो कधी येईल कोणालाही माहीत नाही, पण देवाची कृपा आज उपलब्ध आहे. या माझ्यासोबत शेवटची प्रार्थना करा. हे माझ्या स्वर्गातील पित्या, उत्पत्ती अध्याय 7 मधून आम्हाला शिकव की तुझ्या आवाजाला विलंब न करता प्रतिसाद देण्यासाठी आणि नोहासारखे आज्ञाधारक राहण्यासाठी आम्हाला कृपा पुरव. आम्हाला येशू ख्रिस्तामध्ये तू सुरक्षित ठेव. आमचे हृदय तू पश्चातापाने भरून टाक. आमचा विश्वास दृढ कर आणि तुझ्या इच्छेप्रमाणे जगण्यास आम्हाला सहाय्य कर. आमचे कुटुंबाचे, आमच्या पिढीचे, येणारे जाणाऱ्यांचे तू रक्षण कर. प्रभू, कृपेचे दार उघडे असताना आम्ही तुझ्याकडे यावे आणि तुझ्यापासून कधीही दूर जाऊ नये. यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. यासाठी तू आम्हाला बुद्धी, ज्ञान तू दे. येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावाने ही प्रार्थना मी करतो. आमेन.